सोन्याचा दर 1 लाखाला येऊ शकतो की 2 लाखाला जाऊ शकतो. बरेच लोक आता घाबरलेत, नेमकं सोनं पडतंय खाली, करायचं काय? काही लोकांचं म्हणणं आहे मी बाय केलंय ते सेल करू का? काही लोक म्हणतायत स्वस्त झाले मी नवीन बाय करू का? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनामध्ये असतील. ॲक्च्युली मार्केटमध्ये होतंय काय? सोन्यामध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला हाय अलर्ट राहावं लागेल, कारण खूप मोठी उलथापालथ होणार आहे. ती का होणार आहे? फंडामेंटल रिझन काय आहे? सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची करेक्ट आणि परफेक्ट वेळ काय असेल, हे इन डिटेल तुम्हाला मी व्यवस्थित या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, फ्री आहे. कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत जर तुम्ही ते प्रेस केलं असेल तर पोहोचवू शकतो. ऑर्डर लेवलला जर सोन्यामध्ये बघितलात तर मेजरली काही लोक मोठ्या प्रमाणात सेल करत आहेत. सोनं का विकलं जात आहे याचा थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्यावेळी आम्ही हा अभ्यास करायला लागलो त्यावेळी मला कळालं भारत देश विकतोय, बरेच तुर्कीसारखे देश विकतायत, युरोपियन कंट्रीज पण काही सोनं विकतायत, जॅपनीज कंट्री पण काही सोनं विकतायत. या सगळ्या कंट्रीज सोनं विकण्यामागं रिझन काय? आता तुम्ही म्हणाल कंट्रीज विकतायत म्हणजे देश कुठून आणतात सोनं आणि ते का विकतात? बेसिकली देशाकडे म्हणजेच त्यांच्या सेंट्रल बँककडे खूप जास्त सोन्याचा साठा असतो, जसं भारताकडे सुद्धा आहे. हे लाखो टन, हजारो टनामध्ये असतं टोटल, मी तुम्हाला सांगतोय. सो 2026च्या फक्त मार्च महिन्यामध्ये जवळपास 30 टन सोन्याची विक्री झाली आहे. बाय द वे हे सगळं कशावर चालतं तर सप्लाय आणि डिमांडवर. सप्लाय म्हणजे काय? जर विक्री जास्त वाढली, घेणारे लोक तुलनेत तेवढेच किंवा कमी झाले तर दर खाली यायला लागतो. आणि जर डिमांड वाढली म्हणजेच खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आणि विकणाऱ्यांची संख्या तेवढीच किंवा सप्लाय म्हणजेच सोन्याचं प्रोडक्शन हे तेवढंच राहिलं तर मात्र त्याचा रेट ढगात जातो, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि बाय द वे सोन्याचं हे प्रोडक्शन जे आहे ते खाणीतून होत असतं. त्याची प्रोसेस आता मी जास्त डिस्कस नाही करणार, पण त्यामध्ये खूप जास्त लिमिटेशन आहे. असं नाही आहे की कुठेही खोदलं आणि सोनं लागलं. त्यामुळे सोन्याचा साठा हा लिमिटेड आहे, म्हणून त्याचे रेट एवढे जास्त वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. रशिया प्रामुख्याने यामध्ये विक्री करत आहे. आता रशिया का विक्री करतोय तर रशिया आणि युक्रेनची वॉर सुरू आहे, रशियाला पैशाची गरज आहे. डॉलर कन्सिस्टंटली स्ट्रॉंग होत चालला आहे आणि जेव्हा पैशाची गरज असते, डॉलर त्यांचे फ्रीज करण्यात आले, त्यावेळेला त्यांनी स्वतःकडे असलेलं गोल्ड विकण्याचा निर्णय घेतला आणि त्यामधून फंड रेज केले आणि पैशाचा वापर ते करतायत. टर्कीसुद्धा तेच करत आहे. टर्कीकडे सुद्धा प्रचंड सोन्याचे साठे आहेत, ते ॲग्रेसिव्हली सोन्याचे साठे रिकामे करत होते. याच्या मागे हे रिझन आहे जे भारतानं सेम इम्प्लिमेंट केलं. भारताने सुद्धा आपलं काही गोल्ड विकलेलं आहे, हे तुम्हाला माहिती आहे, आपण लास्ट व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं होतं. पण टर्कीने सुद्धा त्या सेम करण्यासाठी आपलं गोल्ड रिझर्व कमी केलेत. याचं रिझन त्यांची करन्सी डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये खाली येते. जेवढा डॉलर स्ट्रॉंग होणार आणि आपला जगभराचा व्यापार हा डॉलरवर होत असतो आणि डॉलरवर जर व्यापार माझा होतोय तर ट्रेड डेफिसिट वाढणार, कारण मी जे खरेदी विक्री करणार आहे डॉलरमध्ये त्यासाठी मला ह्यूज अमाऊंट पे करावी लागते. परिणामी आपल्या देशाची करन्सी तेवढी वीक बनत जाते, कारण डॉलर ही स्ट्रॉंग होत चाललाय. आता भारताची करन्सी रुपया खूपच जास्त क्रॅश होतोय. तो का, कशासाठी, आता ती बोलण्याची वेळ आता नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपल्या करन्सीला वाचवण्यासाठी बरेच देश सोनं विकत आहेत. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट कच्चं तेल म्हणजेच क्रूड ऑइल. क्रूड ऑइल जेवढं महाग होत जाणार ना तेवढा जास्त इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर होणार. तुम्ही म्हणाल इकॉनॉमीवर इम्पॅक्ट कसा होणार तर आपल्याकडे महागाई वाढणार, कारण बेस आहे क्रूड ऑइल. प्रत्येक गोष्टीसाठी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी क्रूड ऑइल रिक्वायर्ड असतं, मग ज्यामधून पेट्रोल आणि डिझेल बनतं. जर समजा क्रूड ऑइलच्या प्राइजेस एवढ्या ॲग्रेसिव्हली वाढत राहिल्या किंवा कन्सिस्टंटली हे रेट अजून काही काळासाठी राहिले तर परिणामी महागाई वाढणार. महागाई वाढली तर डेफिनेटली इंटरेस्ट रेट वाढवावे लागणार आणि ज्या वेळेला इंटरेस्ट रेट वाढतात त्या वेळेला गोल्ड हा अजून क्रॅश होतो. सो पहिलं कारण बघितलं की सप्लाय वाढलेलं आहे, वेगवेगळे देश सोनं विकतायत म्हणून मार्केट खाली येत आहे गोल्डचं. दुसरी गोष्ट क्रूड ऑइलमुळे सुद्धा गोल्डच्या प्राइजेस खाली येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या अमेरिकेच्या 10 वर्षाच्या ट्रेझरी बॉन्डवर जवळपास 4.5 ते 5% व्याज मिळत आहे. जर तुम्ही बघितला तर अमेरिकेत हार्डली 0.5% पण व्याज मिळत नव्हतं, पण आता तेच व्याज 4.5-5% गेल्यामुळे लोक सेफर ॲसेट क्लासकडे जाण्याचा प्रयत्न करतात आणि गुंतवणूक ही FD सारख्या प्रोडक्टमध्ये किंवा बॉन्ड सारख्या प्रोडक्टमध्ये करत असतात. आणि यामुळेच होतं काय तर महागाई नियंत्रणात आणण्याचे हे प्रयत्न जरी असले तरी गोल्डवर याचा परिणाम होतो आणि जागतिक बाजारामध्ये एक मंदी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. किंवा जर हे एक्स्ट्रीम लेवलला गेलं तर खूप मोठी मंदी
पूर्ण जगावर येऊ शकते. मंदी येणं म्हणजे सिंपल लॉजिक आहे की पैशाचा तुटवडा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, रेट हाईक झाल्यामुळे डॉलरची डिमांड अजून वाढते. परिणामी सोन्याचा व्यापार जो आहे तो जगभरामध्ये डॉलरच्या फॉर्ममध्ये होत असतो. म्हणूनच तुम्हाला सोन्याचे रेट अजून घसरताना या 3 कारणांमुळे पाहायला मिळू शकतात. पण तुमच्यातले बरेच लोक विचारतायत नेमकं करायचं काय. मी जेव्हा आता सोन्याचे रेट बघतोय ना, आता परत आपल्याला एक 48-47च्या रेंजमध्ये सोनं आलेलं पाहायला मिळतं, जे की अजूनही थोडंफार प्रेशरमध्ये येऊ शकतं. पण हे चित्र बदलायला वेळ लागणार नाही. आता तुम्ही म्हणाल हे आता काय वेगळंच. हे जे प्रकरणं मगाशी मी 3-4 सांगितली तुम्हाला, ही झालेली प्रकरणं आहेत. पण आता त्याचा इम्पॅक्ट थोड्या काळासाठी राहील आणि चित्र रिव्हर्स होताना आपल्याला पाहायला मिळेल. याची कारणं काय हे मी तुम्हाला सांगतोय. जर सध्याची चित्र तुम्ही बघितली तर तुम्हाला पाहायला मिळेल की जे 30 टन सोनं यांनी विकलेलं होतं मार्च महिन्यामध्ये, पण एप्रिलमध्ये चित्र बदललं आणि 17 टन सोन्याची खरेदी झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आता ज्यामध्ये पोलंड आणि चीन हे आघाडीवर आहेत. प्रचंड प्रमाणात सोनं हे लोक खरेदी करतायत. चीननं गेल्या 18 महिन्यापासून अंदाजे म्हणजे डिसेंबर 2024 पासून ते आता या 26 पर्यंत, एप्रिल 26 पर्यंत वगैरे 8 टन सोन्याची खरेदी केलेली आहे आणि हा 18 महिन्यातील सर्वात मोठा उच्चांक आहे. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा. डॉलर म्हणजेच US बरोबर चीनचं पटत नाही. त्यांच्या करन्सीची यांना वाट लावायची आहे. स्वतःला आपली करन्सी प्रत्येकाला मोठी करायची आहे किंवा अल्टरनेटिव्ह करन्सी फॉर्म करायची आहे. जगभरामध्ये ट्रेड करायचं असेल तर मग आपण सोन्यामध्ये करू. अशा सगळ्या चर्चा आता या वेगवेगळ्या देशांमध्ये ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत आणि त्याप्रमाणे इकोसिस्टम ऑलरेडी बिल्ट व्हायला सुरू झालेली आहे. डिडॉलरायझेशन हे सगळ्यात प्रामुख्यानं दुसरं आणि महत्त्वाचं कारण आहे, जे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. जर तुम्ही व्यवस्थित डॉलरचे रिझर्व्ह बघितले तर गेल्या 2 वर्षांमध्ये डॉलर रिझर्व्ह जिकडे 25% होते ते आता 22% पाहायला मिळालेत. मग सोन्याचं काय झालं असेल. सोन्याचे रिझर्व्ह हे जिथं 20% होते ते 27% जाऊन पोहोचलेत. म्हणजे प्रत्येक देशाच्या सेंट्रल बँकला वाटतं की आपल्याकडे गोल्डचे रिझर्व्ह हेवी असणं गरजेचं आहे. बिकॉज जेव्हा आपले युद्ध होतात किंवा इतर देशांबरोबर विनसतं काहीतरी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला डॉलर फ्रीज केले जातात आणि अमेरिका त्या करन्सीवर किंवा त्यांच्या पर्टिक्युलर पैशावर त्या गुंतवणुकीवर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करतो. जर मी सोनं खरेदी करून ठेवलं तर डॉलर काय जगावेगळा ॲप्रिशिएट होत नाही सोन्या एवढा. त्यामुळे ते लोक प्रयत्न करतात की सोन्याचा रिझर्व्ह ठेवायचे आपण, जेणेकरून दुसरा देश आपल्या साठ्यावर कंट्रोल ठेवणार नाही आणि आपण पुढे जाऊन भविष्यात अडचणीत येऊ शकणार नाही. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचा व्याजदर जो आहे ना, तो भविष्यात कदाचित कपात केला जाऊ शकतो. म्हणजे फेडरल रिझर्व्ह जो रेट हाईक करतो तो रेट कट करण्यावर कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प जास्त फोकस्ड आहेत. आता युद्ध विराम दिला म्हणून त्यांनी सांगितलं. आज जर मार्केट बघितलं तर 400 पॉईंटने तुम्हाला वर जाताना पाहायला मिळालं. म्हणजे काय, निफ्टीमध्ये जबरदस्त आपल्याला ग्रोथ पाहायला मिळाली बिकॉज ऑफ डोनाल्ड ट्रम्प स्टेटमेंट. आणि आज आहे फ्रायडे, सो मी व्हिडिओ शूट करतोय फ्रायडेला. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की कुठल्याही परिस्थितीत रेट हाईक करावी असं कुठल्याही देशाला वाटणार नाही. प्रत्येक देश प्रयत्न करणार रेट कट करण्यावर, कारण जेवढे चांगले रेट कट कराल तेवढी तुमची इकॉनॉमी फास्ट ग्रो होऊ शकते. आणि म्हणूनच प्रत्येक देश फोकस करतो नॉट टू डू रेट हाईक, टू कट रेट्स. त्यामुळं मॅक्सिमम देश मला वाटतं की या प्रयत्नात असणार आहेत की व्याजदर कशी कमी करता येतील आणि गोल्डचा रिझर्व्ह कसा वाढवता येईल आणि परिणामी आपल्याला गोल्डचे रेट्स पण वाढताना पाहायला मिळू शकतात. तुम्ही म्हणाल आता आपण गोल्डमध्ये गुंतवणूक कशी करायची. जा छोटे छोटे सोन्याचे पीस विकत घ्या असं मी बिलकुल तुम्हाला म्हणणार नाही. तुम्ही एक काम करू शकता, गोल्ड म्युच्युअल फंड्स पण असतात, गोल्ड ETF पण असतात. सो यामध्ये थोडे थोडे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. बेटर वे गोल्ड म्युच्युअल फंड. का तर आपण त्यामध्ये SIP लावू शकतो. दर महिन्याला एक सर्टन अमाऊंट SIP लावून टाका. थोडी थोडी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट होत राहू दे. ओव्हरऑल कुठल्याही प्रकारे फिजिकली गोल्ड ॲक्युमुलेट करण्यापेक्षा डिजिटली ॲक्युमुलेट करण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला त्याला पार्शली विकता येतं. सिक्युरिटीचं टेन्शन नाही, कुठंतरी स्टोअर करण्याचं टेन्शन नाही, लॉकरची गरज नाही. रिलॅक्स माइंडमध्ये आपण ठेवू शकतो आणि जेव्हा जेव्हा मार्केट डाऊन असेल तेव्हा आपण ॲग्रेसिव्हली अजून जास्त थोडंसं बाय करू शकतो. पण अजून व्हॉलेटिलिटी संपलेली नाही. सो ॲक्युमुलेट करताना ॲट ए टाईम बाईंग कृपया करू नका, जास्त अडचणीत येऊ शकता. आय होप की हा व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील कराल. आणि हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी होतं. कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचे रिकमेंडेशन आम्ही देत नाही. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.